मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पिंकी आजोळला गेली. 8 दिवस झाले तरी टपाल येईना म्हणल्यावर अंजी विचारात पडली. तिला काय करावं कळना. नवऱ्याला ती म्हणाली, जाऊन येतासा का सासरवाडीला? तिथं काय गठुळं पुरलंय व्हय? सासरा भीक मागत 4 गावात हिंडतोया. मी तिथं गेल्यावर धोतार ठेवल का ग कमरला? असं हिनवून आहे दुसऱ्याला. आपल्या पिंकीसाठी तरी जावा. तू पाठवल्यास तर तूच आण जा. मी नाही पाठवली, तीच आपली तिची गेल्या. कशाला गप्पा हाणतीयास? अलीकडं मी बघतोया राजकारणातल्या माणसाग तुझं काय ना काय डावपेच चाललेला असते ती. पहिल्यापासनं संशय तुम्ही. उठा, तेवढी नाहणी रचून घ्या. मला काय मिस्त्री समजलीस व्हय तू? अव मिस्त्रीला बोलवा, तेवढं करून तरी घ्या. आता कुठला तो गावायला? पहिलं कुता, समाधान होस्तवर कुता. जागा मात्र सोडू नका. गुडघा बघ माझा, नारळाग सुजलाय. आता मी आठवडाभर घर सोडणार नाही. नका सोडू, रोजच्या रोज पाणी तरी भरा. अंजी स्वयंपाकाकडे वळली तसा चेअरमन सुपारी कात्रीत आलाच. महाद्या लेका त्या हरभऱ्याला कवार बाजार दाखवायचा. गेल्या सालचा हरभरा घेवडा बी पडलाय की. तेवढं सोमाला सांगून ट्रॉली भरून घे. तुम्ही काय नोटा घेणार व्हय नुसत्या? शानपणा करू नगस. ट्रॅक्टर मगन भाईच्यात यस्तवर मी कचेरीतली कामं आटपून येतो दुकानावरती. चालल चालल, जावा तुम्ही. किल्ली आण हिकडं. माल हाय किती ते तरी बघतो र. बघायचंय काय? बसल तेवढा आणतो. बरं आण, मी चलतो मोहर. चेअरमन पांढरी कापडं झुलवीत सटाकला. 2-3 पोरं आली. भाऊ कुठाय ती? आत्ताच गेलं तर कचेरीत काम हाय. 4 दिवसामागं इचरा हाणलं होतं, 400 रुपया राहिल्या ती. आज संध्याकाळी या. घेवडा न्यायचाय बाजारावर. माझ्या मोहर मागा, मी सांगतो द्यायला. नाहीतर पैसे मिरच्याच्या खळ्यावर. तुम्हीच काढा तेवढं. या संध्याकाळी, मग बघू. तो जेवायला उठला. चुलीजवळ येऊन बसला. बायकोनं बांगड्या माग सारीत डिचावलं. तुम्ही नुसतं राबूनच मरायचासा. काय ग झालं? कवा घेवडा बडवायला बोट लावलंय का हरभरा काढायला आलाय पुढारी? कायम बगळ्यागत पांढरी कापडं घालून हिंडणार. आयत्यावरती पायता पैशाला मालक. पहिल्यापासनं तोच कारभार बघतोया ग. तुम्ही व कवा बघणार? आम्हाला कोण देतय? वजी उचलायच्या कामाचा आम्ही. माणसानं संधीचा फायदा घ्यावा. काय ध्येनात येईना बघ. ट्रॉली भरायला जाताना मला हाक मारा. चालल, वाढ लवकर. ही भाकरी हात लांबून कालवण घ्या. येताना भाजीपाला आणायची आठवण करा. रोज वांगी आणि कारली खाऊन इट आलाय नुसता. जरा इकाची भाजी आणूया की. फुलावर वाटाणा लय दिवस झालं मटाण बी खाल्ल्यालं नाही. 15 दिवस झाला असत्याली. माझ्या माहेरला रोज खात्या ते. सासरा काय खाटकाचा धंदा करतो? जेवा मोहर बघून, मी बी येणार आहे तुमच्या संग. दादाला कळलं तर किती दिवस कुत्र्यावानी शेपटी घालणार. भेदराट नुसतं. बापय गड्यानं वाघावानी राहावं. तिनं थप्पाप्पा 5 भाकरी थापल्या. हात खंगाळलं. नवऱ्याला आंघोळीचं पाणी काढायला लावलं. मी बघतो सोमाला. किल्ली त्या तिथं आरशा माग हाय बघ. माझी माहिती होती तुम्हाला? काल काय घडलं ते आज काढायचं नाही. तुम्ही असं करा, ट्रॅक्टर वळवून जुन्या घराकडं घ्या. मग सोमाला बघा. मी आलीच मागणं. काय यायची गरज नाही. मी करतो सगळं. तिनं आंघोळ आटापली. पाताळ बदललं. जुनं घर गाठलं. सोमा पोती चढवीत होता. किती वन येताय घेवडा? 10 नेतो. हरभऱ्याची 2. तेवढीच हाय ती. तळाला घातलीसा नव? व्हय व्हय. अव तुम्ही ट्रॅक्टरवरती काय बसलायसा? ही किल्ली घ्या. कापड बदलून या जावा. कशाला ग? या म्हणल्यावरती यावं. 4 चौघात माणसानं टेचात जावं. माझ्या सोबत तुम्ही येणार. बाजारपेठत लोकांनी बघितल्यावरती काय म्हणत्याली? जावा लवकर. महादा तरा गेला तशी तिनं सोमाला हाक मारली. इकडं य. किती टाकलीस पुती? हरभऱ्याची 2, घेवड्याची 9. आणखी 1 टाकतो.
घेवड्याचं याक टाकून आणखी 3 टाक. मालकानं विचारलं तर सांगायचं विठ्ठल मामाची हायती 3 पोती. व्हय, पर तू चल बरोबर, 50 रुपये देती तुला. कुठं बी बोलायचं नाही. हराकला सोमा. कापडं बदलायला पळाला. ट्रॅक्टर निघाला तसं नवऱ्याला तिनं सांगितलं. विठ्ठल मामानं 3 पोती टाकल्या ती. कवा ग? मगाशी बैलगाडी आली होती. हे बघा, वाटत कुठं थांबवायचं नाही. त्या सोमाला घ्या, वाटत थांबला असल तकडा. तो कशाला आणखीन? विठ्ठल मामानं त्याला माल इकायला सांगितलेलं हाय. कशाला जबाबदारी घेतीस कुणान ठाव? दादानं बघितलं तर हानल चापकानं. त्याचं बाच देणं लागतोया व्हय आपण. उलट तुम्ही त्याला चापकानं हाणायला पाहिजे. राती घुबडावानी कोण ग घुमत होतं? कोण? त्योच की सकाळी बायकोला सांगत होता निलाजरा. सोमा ट्रॅक्टर चालवायला लागला. नवरा बायको माग बसली. निघाला भराट्यावर. जकात भरल्यावरती महादा म्हणला, कचेरी फुडणं घे, म्हणजे दादाला बी घेऊ. येईल की किरड्या चालत वर. त्याला सांगितलंय ना मगन भाईच्या दुकानात माल घालणार हाय. सोमा शाळेच्या मागनं ट्रॅक्टर वळवून वर घे. थेट सुमन भाईचं दुकान गाठायचं. पहिला तू मोकळा हो, मग बघू मगन भाई. अंजी हुशार. तिनं सोमाला 3 पोती उतरायला लावली. सुमन भाईच्यात घातली. 6.5चा दर मिळाला. 2000 हातात पडल्यावर त्यातलं 50 सोमाच्या हातावर ठेवलं. बाकी ठेवलं रुमालात बांधून पिशवीत. वळवला ट्रॅक्टर. मगन भाईच्या पुढं लावला. अंजी उतारली. नवऱ्याला म्हणली, या चहा घेऊया. काय न ग, आता कारणाईना दादाची वाट बघायची येळ आली का नाही ग? वाट बघून कचेरीकडनं येईल हिकडं. त्याच्या पायाला बी घट्ट जरा पडू दे की. अरे सोमा, तू कवा येणार आहेस र गावाकडं? मी जाणार आहे मंगळापूरला मामाला भेटायला. एवढी 3 पोती घेऊन जा. उगी ह्यांच्या दादानं बघितलं म्हणजे गाळा काढायचा. आता कशाला नेतोय माघारी? टाकतो की फुकून. विचारलं मामानं तर सांगीन इसारली तर मंगळापुरात. ह्याला म्हणायचं डोसकं. नाहीतर हायच ह्यो आमचा ताकाचा डेरा. महादा वशाळला. तिनं त्याला हाटीलात नेला. खाऊ घातलं. वर पेशल चहा बी पाजला. म्हणली, जरा शिंप्याच्यात चला. का ग? माप घेऊन नेहरू शर्टाचं. पैशाचं काय? दात पाडून द्यायचं. बघती मी. चला तुम्ही. अगं ट्रॅक्टर मधनं पोतं गेलं तर केवढ्या लाग पडल. नाही जात. या शिंपी दादा माप घ्या एवढं. नेहरू शर्ट शिवायचा टिरी काढचा. माप घेऊन कापाड किती लागल तेवढं सांगा. आत्ता आणून देती तुम्हासनी. शिंपीच त्यो कानावली पेन्सिल चावरीत म्हणाला, 2.5 मीटर आणा. व्हय, ह्यासनी टोपी किती इंचाची लागल व? 23.5 आणायची. एवढं घेताय तर धोतार बी घ्या. होऊन द्या पाहुण्याची जत्रा साजरी. पाहुणा नव, नवराय माझा. बाप रे, आम्हाला वाटलं. मला अर्जंट पाहिजे शिवून. कापड आणा. तासात घेऊन जावा. याला म्हणायची धंद्याची अक्कल. तुम्ही जावा ट्रॅक्टरकडं. मी इथे बाजारात जाऊन. शिपुर्ड बघत राहिलं. डोळं चोळं जोडीदाराला म्हणलं, चिकनी बायको लाभायला बी भाग्य लागतं. भाग्य लागत नाही. रानात ऊस असावा लागतो या. मग गोरगरीब ऊसाला भुलून चांगल्या पोरी नांगरगठ्ठ्यांच्या गळ्यात बांधत्याती. न्यायच हाय दुनियेचा. कलावंताला कोण विचारतो? खराय खराय. ती पेठला गेली. पांढरं कापड घेतलं. करवत काठी धोतार काढलं. टोपी घेतली. स्वतःला 2 पातळ घेतली. चांगल्यातलं ब्लाऊज पीस घेतलं. 1700 रुपये गेलं. टेलरचं दुकान गाठलं. कापड दिलं. पिशवी ठेवत म्हणली, ह्यावर ध्यान ठेवा. मी ती वरच्या चौकातनं जाऊन. या तासात हाणतो. रुपये 20 घेईन बरं का? तुम्ही आमची माणसं वळकी सारतायसा व्हय. रुपये 15 दिन. पाहिजे तर चहा मागवती. आवा आम्ही तुम्हाला रस पाजायला पाहिजे. गळ्यात टेप घालून एखादा फोटो काढा. हिथं लावा. गिऱ्हाईकाची रांगच लागल. राव नटावानी तुम्ही दिसतायसा कारभारीन व काय करती? हळू आतमध्ये हाय. पोराला झोपिवती या. अंजी हसली. वाटला लागली. ती मगन भाईच्या दुकानावरती गेली तवा चेअरमन नोटा मोजून घेत होता. ती जवळ जाऊन उभा राहिली. नोटा मोजून झाल्यावरती म्हणली, कितीच झालं? हा? घेवड्याचं किती झालं? काय नाही.
पोती 80-90 किलोची होती. अवघं 7 क्विंटल भरलं बघ. कुणाला टोपी लावतायसा? शिवल्याली पोती 110च्या खाली भरत नाही ती. थांबा, विचारती शेटजीला. मालक, शेटजी, ह्यांचा घेवडा किती क्विंटल भरला व? 10.5. आणि हरभरा 215 किलो. पट्टी दिल्या त्यांना. तिनं वाद घालून पट्टी काढायला लावली. म्हणली, 7,500चा माल विकलाय. मला 1000 रुपये पाहिजेत. कशाला ग? कापडं घ्यायची आहे ती. खरं म्हणजे नियमानं निम्मी वाटणी पाहिजे. वाटणी देणार नाही. किराणा लागल ती देतोय नव्ह. कापडाला 1000 द्या. खतं हाय ती सोसायटी भागवायची हाय. तुला ग काय? येऊ नका. गावात दंड घातल्याला पाताळ निसून फिरीन. ह्यो तुमचा भाऊ रानात राबतोय. त्याला काय वाटत नसल वय चांगली कापडं घालावी? तुम्ही स्त्रीची कापडं घालून हिंडतायसा. ह्यो घाम गाळल्यावानी रगात आठवतोया. चेअरमननं 100च्या 5 नोटा हातावर ठेवल्या. तडातडा निघून गेला. नवऱ्याच्या हातावर एक नोट ठेवत ती म्हणाली, ठेवा तुम्हाला पान तंबाखूला. कमाल हाय बाई तुझी. ह्या जगात भांडून मिळवावं लागतंय. ते राम लक्ष्मणाचं राज्य संपलं. हे सुग्रीवानी वालीचं युग हाय. दणकादणकी केल्याशिवाय काय बी मिळत नाही. सिनेमाला जायचं का व? दादाला घाला तिकडं डबऱ्यात. वर मुतून मोकळं व्हा. जवा बघावं तवा दादा. उद्या भाड्या तुम्हाला अंगावल्या कपडानिशी बाहेर काढल. तसं कसा करल. चला थिएटरा पुढं ट्रॅक्टर लावा. कुणी काय नेलं मजी ग? कुणी काय नेलं तर डोळं झाकून दादावरती नाव घ्यायचं. तुझं टकुर मजी. त्यानं ट्रॅक्टर फिरवून घेतला. एका बाजूला लावला. तिनं हवालदाराला बोलिवलं. एखादा चोर ट्रॅक्टरला भिडल. हे 10 रुपये ठेवा. जरा ध्यान राहू द्या. गर्दी दिसत्या, तिकीट मिळल नव्ह. इकडं द्या पैसे. हवालदारानं तिकीट बी आणून दिलं. ती हसली. तसा गडी म्हावारला. जावा, माझं लक्ष हाय. येडा म्हादा आ वासून बघत होता. त्याला अंजी एखाद्या मंत्र्याच्या बायकोगत मुठ्ठी वाटत होती. तिच्या मोहरा आपण मजी चगाळच होता. माणसं तिच्याकडच बघायची. मौसमी चतर्जी गत तिनं कानाच्या वर 2 तांबडं चाफ लावलेलं. माग केसाचा शेपटा सोडल्याला. तरी बरं डोळ्यावरती गॉगल लावला नव्हता. नाहीतर पोरं इडी झाली असती इडी. वरचं पोस्टार सोडून माणसं तिच्याकडच बघत होती. अंजी वटात पुटपुटली. भाडं बघत्या ती. बाया नाही त्या वय हित. या माग, गडबडू नगासा. ताट चालायचं. मादा पहिल्यांदाच सिनेमा बघत होता. मधीच हसायचा. उघड्या बाया बघून लाजायचा. मारामारी सुरू झाली की खुर्चीला आवळून धरायचा. अंजी मोकळ्या मनानं खिदळत होती. मध्येच खाली गेली, आईस्क्रीम घेऊन आली. सिनेमा संपल्यावर दोघं बाहेर आली तेव्हा पोलिसानं चेअरमनला धरून ठेवलं होतं. अंजी आल्यावर पोलिसाला तर जोरच चढला. बघा बाईसाहेब, तुम्ही म्हणला तसंच झालं. हा हरामी मोरचं चाक पाण्यानं काढत होता. मी नसतो तर नक्की त्यानं बाजारच दाखवला असता. निबार थापाडला. म्हणतो या सोसायटीचा चेअरमन हाय. दुसऱ्याची चाकं चुरतूया. अंजी पुढं हवालदारानं 2 कानसुलात दिल्या. तशी अंजी म्हणली, ठीक आहे. सोडा त्यांना. बघू आम्ही काय करायचंय त्या. ह्याच्यावरती चॅप्टर केस भरतो बाई. चोरी करताना मुद्देमालासह पकडला गेलाय साला. माझे धीर आहेत हे. जावा तुम्ही. भाऊजी माफ करा. अपमान झाला तुमचा. घ्या हो ट्रॅक्टर वळवून. चला तेवढा किराणा भरू. किराणा भरेपर्यंत तिनं टेलर गाठला. शर्ट घेतला. पातळाची पिशवी घेतली. झुलत ट्रॅक्टर मधनं गावाकडं वळली. चेअरमन गप होता. वाटनं एक वाक्य बोलला नव्हता. सारखा मुठी आवळत होता. साऱ्यासनी चावून खावा असं त्याला वाटत होतं. काठीनं बिळातला नाग ढोसावा तसं त्याचं झालं होतं. अंजीनं वळाकलं. ह्यो घरी गेल्यावरती राग काढणार. आधीच आंजरून गुंजरून घ्यावा. वाघाची नख छाटल्यावरती वैताग नसतो. डिराकला तरी जखमी करायचं भ्यान हाय. गप झालायसा भाऊजी. मग काय नाचू का? तुम्ही दोघा नवरा बायकोंनी ताळतंत्र सोडलाय. काय चुकलं व? लग्नाला 22 वर्ष झाली माझ्या. आज तागायत बायकोला कवा शिनमाला नेली नाही. कुणी अडवलं होतं व तुम्हासनी? पण नाही गेलो. बायकोला नेलं नसलं तर आणखी कुणाला नेलं असल. शानी हायस.
हे महाद्या, ट्रॅक्टर परड्यात सोड, माल घरी पुचिव आणि मग जा. चेअरमन मधीच उतारला, रानात गेला. अंजी हसायला लागली. महादा म्हणला, का ग हसतीयास? आता बघा रानात गड्यांच्या वरती राग काढणार ह्यो. ताली खांदायला लावल्या ती माणसं. नक्की कुणाला ना कुणाला कान पाडणार बघा. वैनी तडाक्याला घावना मजी झालं. काय की, पर हवालदारानं चांगलंच मुस्काट ठेचलंय. मला तर हसूच आवरत नव्हतं बघा. मला तर अजून हसू येतंय. पहिल्यापासनं डोळं वटरायला सोकलाय गडी. शेराला सव्वाशेर भेटतयच की कधी ना कधीतरी. या काम राहिलं बघा. काय ग, मटणाचं हाय का ध्यानात? खसकायचं कोंबडं हाय काय आणि नाही काय? जोडी खुशीत घरात शिरली. बाजाराची मांडामांड करायला लागली.